Jai Shambhu, Jai Shiva. Friends, how are you? I hope all of you guys are fine, may I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting spiritual topic and that's why the video is being very interesting. So watch full video and don't skip the video. And friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. So guys, let's start today's topic. It's a spiritual journey. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भगवान भगवान म्हणजे ईश्वर किंवा देव. तर देव कुणाला म्हणायचं किंवा भगवान कुणाला म्हणायचं किंवा ईश्वर कुणाला म्हणायचं किंवा गॉड कुणाला म्हणायचं याविषयी अगदी डिटेल्समध्ये स्टडी करणार आहोत. तत्पूर्वी देवादिदेव महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आणि बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता गणेशजी यांना प्रणाम करून आजच्या व्हिडिओ लेक्चरची आपण सुरुवात करूयात. ओम ग गणपते नम. ओम ग गणपते नम. ओम ग गणपते नम. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. तर महादेवजी आणि गणेशजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. मित्र हो, आपणाला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की देव म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय किंवा ईश्वर म्हणजे काय, आणि हा देव नक्की आहे की नाही, जर असेल तर तो दिसत का नाही, म्हणजे परमेश्वर जर असेल तर दिसत का नाही, तो दिसायला हवा नाही का, असे अनेक प्रश्न आपल्या छोट्याशा मेंदूमध्ये असं अनेक प्रश्न पडतात. आणि मग आपण त्याच्यावर विचार म्हणली नाती करतो आणि मग तिथंच थांबतो, कारण आपण त्याचा ध्यास घेत नाही. पण जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. म्हणजे त्या नाही आहेत का, जसे हवा झालं, हवेमधलं ऑक्सिजन झालं, नायट्रोजन झालं, कार्बन डायऑक्साईड झालं, अनेक प्रकारचे वायू. परंतु नाक दाबलं की हवेचा साक्षात्कार होतो. तसं आपलं मन दाबलं किंवा आपण जर आपल्या मनातील अहंकार घालवला आणि आपल्या मनातील ह्युमॅनिटी म्हणजे माणुसकी जागवली, तर आपल्याला प्रत्येक माणसामध्ये या परमेश्वराचं रूप दिसेल. आणि हा परमेश्वर आपल्याला कोण आहे किंवा देव काय आहे आणि भगवान काय आहे याविषयी जी गूढता आहे, आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न जे नाचत आहेत, थैमान घालत आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल आणि मिळेलच. तर प्रथमतः देवादिदेव महादेवजी यांना विनंती करतो, आमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत की देव म्हणजे काय, भगवान म्हणजे काय किंवा ईश्वर म्हणजे काय, प्लीज आम्हाला व्यवस्थित सांगा, जेणेकरून आम्हाला जे आमचं मन भ्रमित झालेलं आहे किंवा आमच्या मती गुंग झालेले आहे की देव म्हणजे, आणि मग असेल तर दिसत का नाही वगैरे वगैरे. तर महादेवजींचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. तर प्रथमतः आपण भगवान, देवाला आपण काय म्हणतो, भगवान. एखादा मनुष्य श्रीमंत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, धनवान. एखादा व्यक्ती कीर्तीनं मोठा असेल तर त्याला काय म्हणतो, कीर्तिवान. एखादा व्यक्ती नीतिमूल्य जपत असेल आणि नीतिमूल्यानं राहत असेल तर नीतिमान किंवा नीतिवान असं म्हणतो बघा. किंवा एखादा विद्यार्थी असेल किंवा माणूस अगदी गुणानं युक्त असेल तर गुणवान असं म्हणतो.
तसंच भगवान. आता म्हणजे वान प्रत्येकाला लावतो बघा. गुणवान, धनवान, बुद्धिवान आणि भगवान. तर ह्यामध्ये वान लागलेला आहे. वान जर बाजूला काढला तर राहतो काय शब्द? भग. आणि भग हा संस्कृत वर्ड आहे, संस्कृत मधला शब्द आहे. भग म्हणजे काय? तर भगचा या दोन शब्दांचा अर्थ हा अतिशय विस्तारित आहे. भग म्हणजे काय? तर धन, वैभव, प्रतिष्ठा, कीर्ती, यश, पराक्रम, बुद्धिचातुर्य, नीतिमत्ता, गुणवान, रूपवान, ऐश्वर्यवान, तसेच पराक्रमी, हे जितके म्हणून चांगले वर्ड्स आहेत. याचा अर्थ होतो, भगचा अर्थ होतो की जो धनवान आहे, जो ऐश्वर्यवान आहे, जो बुद्धिमान आहे, जो ताकदवान आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे, जो संपत्तीवान आहे, जो रूपवान आहे, जो ऐश्वर्य संपन्न आहे, जो कीर्तिवान आहे, जो धैर्यवान आहे, जो गुणवान आहे, जो कीर्तिवान आहे, जो पूर्ण जगाचा स्वामी आहे, असा भग याचा अर्थ होतो. असा वान म्हणजेच भगवान. म्हणजे हे सगळे जे वैभव आहे, कीर्ती आहे, धन आहे, ऐश्वर्य आहे, आरोग्य आहे, सुख आहे, समाधान आहे, नीती आहे, म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर जे जितके म्हणून आहे. म्हणजे देव म्हणजे काय? सत्यम, जो सत्य आहे, जो शिव आहे, शिव म्हणजे मंगल आहे, आणि सुंदर, जो सुंदर असा आहे, हे सगळ्या गुणांनी युक्त असलेला म्हणजे भगवान. भगवानचा अर्थ काय झाला मग? या सगळ्या गोष्टी जिथं एकत्रित आहेत, म्हणजे जगातलं जितकं चांगलं आहे आणि जो शूरवान आहे, बलाढ्य आहे, कीर्तिवान आहे, बलवान आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, गुणवान आहे, बुद्धिमान आहे, हे सगळे ज्याच्याकडं आहे, म्हणजे या गोष्टीची त्याच्याकडं कुठलीही वाण नाही, असा तो भगवान. ठीक आहे. त्यालाच आपण आणखी काय म्हणतो मराठीमध्ये? भगवान. त्याची जर फोड केली तर कसं होईल? भगवान. भ पहिला शब्द येईल, ग वा तिसरा येईल, भगवा, आणि न, आन. भगवान निस्त नाही, आन, आ त्यामध्ये लपलेला आहे किंवा ऱ्हस्व आहे, म्हणजेच 5 अक्षर होतील. भ ग वा, वा नंतर आ आणि शेवटी न. ठीक आहे. म्हणजेच पहिला अक्षर झालं भ. भ म्हणजे भूमी. भ म्हणजे भूमी. त्यानंतर ग. ग म्हणजे गगन. भूमी, गगन, भ ग. वा. वा म्हणजे वारा किंवा वायू. भ ग वा आ. त्यानंतर भगवा आ. आ म्हणजे आकाश. आणि न म्हणजे नीर. म्हणजे पंचमहाभूतांनी युक्त असा जो असतो त्याला भगवान म्हणतात. आणि त्याच पंचमहाभूतांनी हा मनुष्य देह सुद्धा बनलेला आहे. म्हणजेच पृथ्वी तत्व, वायू तत्व, अग्नी तत्व, आकाश तत्व आणि जलतत्व, आपण सुद्धा तेच आहे. आणि हे चराचर जे विश्व आहे, हे ब्रह्मांड आहे, या गॅलेक्सीज आहेत, जितकं म्हणून काय आहे ब्रह्मांडात, ते पूर्णतः या पंचमहाभूतानेच बनलेलं आहे. म्हणजे तोही पंचमहाभूताचाच आहे, आपणही पंचमहाभूताचेच आहे, आणि चराचर सृष्टी सुद्धा पंचमहाभूताचीच आहे. म्हणजे सगळीकडे भगवानच आहे की हो. त्या सृष्टीच्या पलीकडेही तूच आहे, अलीकडेही तूच आहे, मध्येही तूच आहे आपल्या शरीरामध्ये. आणि आपण स्वतः बी भगवानच आहोत. परंतु आपल्याकडे भगवान, भग म्हणजे ह्या जे गुण आहेत त्याची वाण आहे. वाण म्हणजे दुर्मिळ आहे, आपल्याकडे ते गुण कमी आहेत किंवा नाही आहेत, म्हणून आपण माणूस आहोत. आणि त्याच्याकडे ते सगळे गुण भरपूर असतात, म्हणून तो भगवान आहे. ठीक आहे. तर भगवानचा अर्थ हा भूमी, अग्नी, वायू, आकाश आणि वारा याच्यावर ज्याचं नियंत्रण आहे, असा तो म्हणजेच भगवान. ठीक आहे.
आता इंग्लिशमध्ये याला गॉड म्हणतात, भगवानला GOD. तर गॉड म्हणजे काय? गॉड जी म्हणजे जी फॉर जनरेशन. जनरेशन म्हणजे काय? निर्मिती करणारा, जनरेटर, जो निर्मिती करतो असा. आणि निर्मिती करतो असा कोण आहे? ब्रह्माजी, म्हणजेच ब्रह्मा. ब्रह्मा म्हणजेच ब्रह्मदेव. ब्रह्मदेवच हे सगळी सृष्टीची निर्मिती करतात ना. म्हणजे जीचा अर्थ होतो, जी म्हणजे जनरेशन, म्हणजे निर्मिती करणारा, म्हणजेच ब्रह्माजी. त्यानंतरचा सेकंड वर्ड गॉड मधला ओ आहे, GOD. ओ म्हणजे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे पालन पोषण करणारा, हे सगळं सृष्टी चालवणारा. असा कोण आहे पालन पोषण करता? तर विष्णूजी. तर ओ म्हणजे ऑपरेशन, ऑपरेशन करणारा म्हणजे विष्णूजी. आणि तिसरा आहे डी. डी म्हणजे डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश किंवा नाश करणारा. आणि नाश करणारा कोण आहे? महेशजी. महेश बघा, एखाद्याचं आयुष्य संपलं की यमराजाला म्हणतात, जा त्याला उचलून आण. तर हे तिघांना 3 कार्य दिलेले आहेत, 3 तत्वांना. एक ब्रह्मा म्हणजे सृष्टीची उत्पत्ती करणे, विष्णू म्हणजे प्रतिपालन करणे, आणि शंकरजी किंवा महेशजी यांचं काम आहे विनाश करणे. मग तो मनुष्य असेल, सृष्टी असेल, म्हणजे आयुष्य आहे. आता पृथ्वी जरी असेल तर तिलाही आयुष्य आहे. एके दिवशी पृथ्वी सुद्धा नष्ट होणार आहे. म्हणजे जे जे जगामध्ये आपण पाहतो त्याला जन्म आणि मृत्यू आहेत. मग ती मनुष्य असो, सृष्टी असो, किंवा मंगळ ग्रह असो, चंद्र असो, किंवा सूर्य असो. सूर्य सुद्धा नष्ट होणार. मग तुम्ही म्हणा, सूर्य नष्ट जर झाला तर ही चराचर सृष्टी कशी राहणार? तर फक्त एकच ब्रह्मांड नाही, तर असे हजारो ब्रह्मांड आहेत परमेश्वराचे. इथलं ब्रह्मांड नष्ट झालं तर तिकडल्या ब्रह्मांडामध्ये उत्पत्ती असेल. आपल्याला आणखी काय गणितच माहित नाही. तिकडल्या ब्रह्मांडात सुद्धा लोक असतील किंवा वेगळ्या पद्धतीचे लोक राहत असतील. एक्सक्यूज मी. तर भगवान म्हणजे जो कीर्तिवान आहे, बलवान आहे, धनाढ्य आहे, ऐश्वर संपन्न आहे, हे सगळं झालं. तसेच गॉड, GOD. गॉड म्हणजे जनरेशन म्हणजेच ब्रह्माजी, ऑपरेशन म्हणजेच विष्णू, आणि डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश करणारा. आणि मराठीत आपण त्याला, ईश्वराला देव म्हणतो बघा. देव, जो देतो तो देव, म्हणजे दाता, डोनर. गॉड इज अ डोनर, दाता आहे. आणि आपण ॲक्सेप्टर आहोत. म्हणजे आपल्याला बघा, प्रत्येक नुसता आपल्याला मनुष्य देहच दिलेला नाही, तर आपल्यासाठी एक सुंदर अशी सृष्टी निर्माण केली. कोणी निर्माण केली? भगवंताने, देवाने निर्माण केली. म्हणजे देतच राहतो. तसेच आपल्याला हवा, पाणी, ज्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्या निसर्ग देतो की नाही? किंवा पाऊस झालं, उष्णता झालं, थंडी, ज्या ज्या सीझनला जे आपल्याला पाहिजे ते देतो, देतच राहतो. किंवा वृक्षाच्या रूपानं आपल्याला सावली देतो, गोड मधुर फळे देतो. तसेच आपल्याला आणि वृक्ष एकदम वृद्ध झालं किंवा आयुष्य संपले की मग ते आपण तोडतो, आणि शेवटी पण त्याचा उपयोग आपण सरपणासाठी करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला सरपण होतं. आणि सरपण जाळल्यानंतर त्याच्यानंतर कोळसा, त्याची पण पुन्हा इस्त्री वगैरे करण्यासाठी. म्हणजे अगदी शेवटपर्यंत देत राहणारा, उदंड हाताने, हजारो हाताने, करोडो हाताने आपल्याला देतच राहणारा, मग त्याला देव म्हणतात. म्हणजेच तसंच जे आपण एखाद्या वेळेस जर आपण दान करत असू, त्यावेळेला आपण दाता होतो. म्हणजे अगदी देवाचं कर्तव्य करत असतो. म्हणून आपल्याला पुण्य लागतं दानातून. तर जो देतो त्याला पण देव असे म्हणतात. आणि ईश्वर, ईश्वर म्हणजे काय? हेच त्याचीच नाव आहेत ना, ईश्वर. तर ईश आणि वर, ईश्वर. तर आपला जो स्वर आहे, आपण जो श्वास घेतो, घेताना सो आणि सोडताना हम होत असतं. म्हणजेच मीच ब्रह्म आहे. ब्रह्मामध्ये बी मीच आहे, तुझ्यामध्ये मीच आहे, सगळ्यामध्ये बी मीच आहे. म्हणजे चैतन्याची अनुभूती करून देणारा असा तो, म्हणजेच ईश्वर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ईश्वर किंवा भगवान किंवा देव किंवा गॉड म्हणजे काय,
आणि आणखी एक, जसं हवेचा साक्षात्कार नाक दाबल्यावर होतो. हवा दिसत नाही. तसं देवही दिसत नाही. देव ही अनुभूती आहे. जसं हवा ही अनुभूती आहे. एक वारा आले की थंडगार आपल्याला अशी अनुभूती होते किंवा आपल्याला जाणीव होते आपल्या शरीराला. किंवा थोड्या वेळासाठी नाक दाबलं तर आपल्याला आपल्याला एकदम हवा नसल्यावर काय होतं हे म्हणजे हवेचा साक्षात्कार होतो. तसं आपल्यातला अहंकार दाबला, मीपणा दाबला, आपल्यातले षडविकार दाबले की आपल्याला देव दिसतो. म्हणजेच काम, क्रोध, मद, मत्सर, मोह हे जे आहेत षडविकार ते घालवले की आपल्याला देव दिसतो आणि आपण देव बाहेर ओळखण्याची गरज नाही, तर आपल्या अंतरंगात आपण डोळे झाकले आणि आपण जर मेडिटेशन किंवा ओम नमः शिवाय किंवा एक आपले जो इष्टदेवता आहे त्याचा मंत्र म्हटला तर आपल्याला हे आपलं चक्र जे आहे, आज्ञाचक्र म्हणजेच तिसरा डोळा ओपन होतो आणि देव काय आहे, ब्रह्मांड काय आहे याचं सगळं नॉलेज आपल्याला मिळतं. आणि मग आपल्याला नंतर जे प्रश्न भेडसावत होते की देव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, भगवान म्हणजे काय, किंवा आपल्या जन्माचा जन्म कशासाठी आपण घेतला वगैरे वगैरे, हे जे गूढ सगळे प्रश्न आहेत आपल्याला सतावणारे, ते सर्व सगळ्या प्रश्नाची उकल होते. म्हणून आपण दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा अहोरात्र जप केला पाहिजे. अगदी काम करताना सुद्धा मनामध्ये आपल्या ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा अखंड जर आपण म्हणत राहिलं, तर ह्या विश्वाचं गूढ काय, तसेच आपल्यामध्ये जे इला, पिंगला, सुषुम्ना नाड्या आहेत, त्या आपोआप जागृत व्हायला लागतात. तसेच आपल्यातले जे चक्र आहेत, 7 चक्र, जसं की अ, आज्ञाचक्र असेल, मूलाधार चक्र असेल, मणिपुरम चक्र असेल, अनाहूत चक्र असेल, हे सगळे जागृत व्हायला लागतात आणि आपल्याला एक वेगळी दिव्यत्वाची अनुभूती होते आणि परमेश्वर काय आहे, जग कशासाठी, आपला जन्म कशासाठी आणि मानव जन्माचं सार्थक कशात आहे, हे सगळ्या गोष्टीची उकल होते. तर मित्रांनो, मला वाटतं आता आपणा सगळ्यांना जो भेडसावणारा प्रश्न होता, की देव म्हणजे काय? किंवा ईश्वर म्हणजे काय? गॉड म्हणजे काय? हे नक्कीच आपणा सगळ्यांना याची उकल किंवा याचं उत्तर मिळालेलं असेल. I hope all of you guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.